रोहन रोहन चिनार चौधरी आपल्याला विनंती आहे की येताना पूजेचं सामान घेऊन यायचं आहे. श्रीफळ हार
आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमार आयुष योगेश म्हात्रे यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मैदान क्रमांक 1 जवळ यायचं आहे. डीजेचा आवाज कमी करावा. डीजे कृपया बंद करावा. धन्यवाद. कल्पेश पाटील आणि अमित राऊत यांना विनंती आहे की आपले माजी महापौर श्री प्रवीण शेट्टी यांना घेऊन मैदान क्रमांक 1 जवळ यायचं आहे. डीजे विनंती आहे की थोड्या वेळापुरता डीजे बंद करा. डीजे कृपया बंद करा. डीजे कृपया बंद करा. दोन्ही उद्घाटन सामन्याचे टॉस याच मैदानावर होतील. उद्घाटन झाल्यानंतर सर्व संघमालक, सर्व संघाचे कर्णधार यांनी या मैदानाजवळच थांबायचं आहे. आपल्या पाहुण्यांचं उद्घाटन झालेलं आहे. कृपया पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. कृपया जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावे. श्री प्रवीण शेट्टी, वसई विरार शहर महानगरपालिका माजी महापौर, अध्यक्ष श्री राजेश राऊत, शेष विश्वस्त मंडळ, उपाध्यक्ष श्री हर्षद राऊत, चे मार्गदर्शक श्री नितीनजी ठाकूर, सर्व संघमालक, क्रिकेटर्स या सर्वांचं मी आजच्या या उद्घाटन सोहळ्यात स्वागत करतोय. मंडळी, आपल्याला माहितीच आहे की गेली 2 वर्ष मोठ्या उत्साहाने आपण भंडारी प्रीमियम लीग हे सामने आयोजित करतोय. सर्वांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच जोमाने आज आपण 3ऱ्या पर्वाचं इकडे उद्घाटन करतोय. मी आपले मान्यवर आयुष म्हात्रे, प्रवीणजी शेट्टी, राजेश राऊत, नितीनजी ठाकूर या सर्वांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून आजच्या या सामन्यांचं उद्घाटन करायचं आहे. आयुष म्हात्रेचे मी थोडक्यात आपल्याला ओळख करून देतो. आयुष म्हात्रे राहणार नाळे. कूचबिहारी ट्रॉफी फायनलमध्ये कर्नाटक विरुद्ध मुंबई अंडर-19 संघातर्फे यांनी 133 धावा केल्या आणि आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. मुंबई अंडर-19चा तो उपकर्णधार आहे आणि क्रिकेट क्रमवारीत तो इंडियामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. 2023-24च्या हंगामात मुंबईतर्फे 8 सामन्यांमध्ये त्यांनी सर्वाधिक 611 धावा केलेल्या आहेत. मी आयुषला विनंती करतो की त्यांनी या सर्व क्रिकेटरला पहिला तर भंडारी क्रिकेट प्रीमियर लीगला खूप शुभेच्छा की एवढी मोठी टुर्नामेंट आयोजित केली. आणि तुम्ही क्रिकेटबद्दल तुम्ही नीट राहत आणि मेहनत घेतील तर क्रिकेट पण तुम्हाला तसंच साथ देईल. आणि थँक्यू मला बोलवण्यासाठी. धन्यवाद आयुष. मी आपले शेषवंश क्षत्रिय भंडारी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री राजेशजी राऊत यांना विनंती करतो की माईक. जय भंडारी. सर्व तरुण BPLचे आयोजक, भंडारी प्रीमियर लीग आणि सर्व संघमालक आणि सर्व खेळाडू यांना सर्वांना शुभेच्छा देतो. हे मला वाटतं आपलं 3रं पर्व आहे. ह्या निमित्ताने मला वाटतं नवीन पिढी जी आहे ती एकमेकांना ओळखायला लागली आणि खूप चांगलं कन्सेप्ट आहे
आणि परत तुम्हाला एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजेशजी. त्या सर्वांचे प्रवीणजी शेट्टी आपल्याला विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करू. भंडारी समाजाचे अध्यक्ष आमचे मित्र राजेश राऊत, आमचे मित्र नितीन ठाकूर, क्रिकेटपटू आयुष म्हात्रे, सर्व भंडारी समाजाचे पदाधिकारी अमित राऊत वगैरे सगळे. एक आगळा वेगळा कन्सेप्ट आपण गेले 3 वर्षापासून राबवतात आणि गेले 3 वर्ष मी ओपनिंगला येतो. एक चांगला कन्सेप्ट घेऊन आपण मैदानात उतरतो. भंडारी समाज म्हटलं तर पहिल्यापासून कला आणि क्रीडामध्ये त्यांचं वर्चस्व राहिलं आणि आज आणखीन वेगळे वेगळे उपक्रम राबवून आपण तरुणांना जे प्रोत्साहित करत आहात त्याच्याबद्दल आपल्या अभिनंदन. आज उद्घाटनाला इकडे आयुष म्हात्रे आल्यात, त्यांना संपूर्ण वसईकरांतर्फे मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी ते एक भारताच्या संघातले खेळाडू म्हणून इकडे असतील अशा शुभेच्छा देतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी. धन्यवाद शेट्टी सर. मी पाहुण्यांना विनंती करतो की हार श्रीफळ आणि श्रीफळ वाढून आजच्या या सामन्यांचं उद्घाटन करायचं आहे. भंडारी प्रीमियर लीग पर्व 3 या सामन्यांचं आज इकडे उद्घाटन मोठ्या जोमात होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. पाहुण्यांतर्फे उद्घाटन झालेलं आहे आणि मुंबई क्रिकेटर आयुष म्हात्रे यांनी श्रीफळ वाढून या सामन्यांचं उद्घाटन केलेलं आहे. जय श्रीराम. सामना होणार आहे त्याचा टॉस इकडे उडवण्याची विनंती मी प्रमुख पाहुण्यांना करतोय. विराज सुपर जायंट्स आणि रुची कॅपिटल्सचे कर्णधार रुची चॅलेंजर माफ करा, दोन्ही कर्णधारांनी पुढे यायचं आहे. आपण पहिल्या सामन्याचा आता दुसऱ्या मैदानावर प्रभात आणि एनटी वॉरियर्स यांच्यात सामना होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पुढे यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. आता आपल्याला सामन्यांचं उद्घाटन करायचं आहे. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी विराजमान व्हायचा आहे. सर्व संघाचे कर्णधार त्यांनी कृपया मैदान क्रमांक 1 जवळ जमायचं आहे. त्यांना काही सूचना देण्यात येणार आहेत. पाहुण्यांना विराजमान
क्रिकेट खेळाडू यांनी व्यासपीठाजवळ जमायचं आहे. फक्त कर्णधार आणि संघमाल राहायचं आहे.